परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन. म्हणजे एवढा कॉन्फिडन्स दिलाय सरांनी की 2 दिवसात आम्ही नवीन लागले शिकून कुठलाही इंटरव्ह्यू क्रॅक करू शकतो. ठामपणे सांगू शकतो की माझ्याकडे आज 4 ऑफर लेटर आहेत आणि मला चूज करायचं आहे की कोणत्या कंपनीत मला एंटर व्हायचं आहे. पण माझे 4 मित्र म्हटले ह्या क्लास लाव, कोणाला काही विचारू नको, तुझं आयुष्य बदलेलं नाही. बनलं. हो, कोडिंग तर आयुष्यात कोणी पण शिकवण, पण माणूस म्हणून पण जे जगायला शिकवतोय हा माणूस म्हणजे हॅट्स ऑफ. कन्सेप्च्युअली पण काहीच येत नव्हतं आणि प्रॅक्टिकली तर काहीच नाही. बट जसं मी PPA लावलं तसं मला सगळे कन्सेप्ट सगळ्या समजायला लागल्या. ते जे असाइनमेंट यायचे सरांचे आणि ते सॉल्व्ह करायला एवढी मजा यायची. जेव्हा ते स्वतःहून सॉल्व्ह करता एक वेगळा डोपामिन मिळायला जातो की स्वतःहून सॉल्व्ह केलं. कोडिंगची भीती जर का घालवायची असेल तर LB मस्ट आहे. LB पहिल्या कोडलाच कळतं की कन्सेप्ट क्लिअर नसेल तर लाईकी कळून जाते, कोडच जमत नाही. कारण LB मध्ये म्हणजे काहीच, जिथे मी काही नव्हते तिथे मी काहीतरी झाले. PPA ही अशी गाडीची एक स्ट्रक्चर बॉडी म्हणू शकता आणि इंजिन जर असेल तर ती LB बॅच आहे. तर त्या कन्सेप्टने तुम्ही जर इंजिन आणि गाडीची दोन्ही हे केलं तरच गाडी चालू शकतो. मी आता फायनल इयरला आहे तर मला असं बाहेरनं प्रोजेक्ट उचलून कॉलेजमध्ये दाखवायची गरज नाही आहे की बघा हा प्रोजेक्ट मी केलं. मी स्वतः प्रोजेक्ट करू शकते इतकी कॉन्फिडंट मी झाली आहे आत्ता. बोलायलाच काही नव्हतं इंटरव्ह्यूमध्ये. व्हॉट शॅल बी रिप्रेझेंट अस इन द इंटरव्ह्यू, म्हणजे असा प्रश्न होता की आपण स्वतःला काय दाखवणार आहे तिथे. बट आता इतकं आहे की काय दाखवून काय नाही असं झालं. म्हणजे मी तर नॉन IT होते, प्रोजेक्ट काय असतं हे पण माहीत नव्हतं मला की काय टाकायचं रेझ्युमेमध्ये. इथे आलं होतं की एवढे प्रोजेक्ट्स केलेत, आता लिटरली कंटेंट कमी करायला लागतोय. गेम्सचं एकदम ॲडिक्शन होतं ना, ते होतं की रात्री 3-3 वाजेपर्यंत बसून गेम खेळायचा. लॅपटॉप फक्त गेमसाठी घेतलेला आणि आता असं आहे की त्याच गेमच्या ऐवजी मी आता असाइनमेंट करते त्याच टायमिंगला. एकदम चेंजिंग फ्रॉम ॲडिक्शन ऑफ गेम्स टू ॲडिक्शन ऑफ कोडिंग असं झालं. बाळ लहानपणापासून जसं घडतं तसं ह्या क्लासमध्ये होतं की तुम्ही ITत पण असाल किंवा नॉन ITतून असाल, तुम्हाला सगळ्यांना जर्नी सेमच आहे. पायाभरणी म्हणजेच PPA आणि LB, ज्याच्यावर किती जरी मजले चढत गेले तर ती पायाभरणी जेवढी मजबूत असेल तेवढी बिल्डिंग स्ट्रॉंग चढत जाते. पहिल्यांदा पाहिले कुठल्याही म्हणजे इन्स्टिट्यूटमध्ये की एवढी लोक असताना प्रत्येकजण कनेक्टेड राहतात थ्रू ऑफ द सेशन. सुरुवातीला मी सरांकडे PPA आणि LBची बॅच केली. त्या बॅचेसमुळे मला जॉब लागला. जॉब लागल्यानंतर एक्सपिरियन्स येत गेला. नंतर मी स्वतःच्या खर्चाने स्वतःचं लग्न केलं. पण कुठेतरी असं झालं की आपण काहीतरी नवीन शिकलं पाहिजे जेणेकरून आपण स्विच करू शकतो. आणि तेव्हाच मला कळालं की सरांनी नवीन बॅच ऑफलाईन पद्धतीमध्ये या मोठ्या स्केलवरती सर पुन्हा शिकवत आहे आणि त्याच्यात भरपूर रिडिझाईन कंटेंट आहे जो की आता मला माझे नॉलेज अपग्रेड करायला खूप हेल्प होईल. एकतर सर मराठीत शिकवतात, सर पर्सनली खूप गाईड करतात मला. सरांनी स्वतः 2दा का 3दा काउन्सिलिंग घेतलेलं आहे. ते एक्झाम्पल जे रिअल लाईफ एक्झाम्पल देतात त्यामुळे सगळे कन्सेप्ट जे आहेत ते एकदम प्रॉपर कळून जातात आणि ते लॉंग टाईमसाठी लक्षात राहतात. हसून शिकवणं, त्याला एंटरटेनमेंटमध्ये क्रिएट करणं, आवड निर्माण करणं मुलांच्यात, ते फक्त पियुष सरांना येतं आणि हॅट्स ऑफ आहेत सरांना त्यासाठी. आणि सर नेहमी म्हणायचे की माझे जोक्स कळायला पण तुम्हाला कन्सेप्ट नक्की यायला पाहिजे. म्हणजे जेवढं काही केलं आणि जे सेशन्स कंटिन्यू केले, अटेंड केलं, सरांनी सांगितलेलं सगळं फॉलो केलं, ते आता जाऊन बाकीच्यांपासून मला वेगळं स्टँड अलोन करायला मदत खूप हेल्प होती त्यामुळे. फर्स्ट डे पासून ते आज लास्ट डे मी एक पण लेक्चर मिस नाही केलं आहे. आणि असं नाही की 1-2 जणांची, सर्वांची 100% अटेंडन्स असते. आम्हाला पण लोक सांगतात की कोथरूडला इतकं लांब कशाला जायचं आहे, PCMCमध्ये नाही आहे का. तर आम्ही सांगतो की ती थकान राहतच नाही, कारण कोडिंगमध्ये इतकं मजा येते ना की असं वाटतच नाही की आम्ही इतकं अपडाऊन करतोय. तर माझे मिस्टर या फील्डमधले नाही आहे, तर घरी गेल्यावर मी रोज सांगते की मी हे शिकले ते शिकले. आणि आता झालं असं की आत्ताच्या PPA बॅचला माझे मिस्टर पण आहे आणि आता पुढच्या सगळ्या बॅचेस ते करणार आहेत. म्हणजे ही रियालिटी आहे. ॲक्च्युली आम्ही खरं तर माझं सांगायचं झालं तर आईवडिलांना हॅपी करायसाठी, नाही तर त्यांच्या नजरेत चांगलं होण्यासाठी जॉब लागावा. बट आता माझं असं म्हणणं आहे की भाई मानाचा गणपती घेत आहे वास्तर करून. कुठलीही प्लेसमेंट गॅरंटी न देता आत्ता आम्हाला गॅरंटी आहे की आम्ही प्लेस होऊ शकतो. जेव्हा लास्ट डे असतो ना असं वाटतं ह्या पायरीच्या बाहेर जायचंच नाही. आणि डोळ्यात जे पाणी असतं ना, म्हणजे लिटरली असं वाटतं की आपण माणूस म्हणून चाललोय. इतकं म्हणजे हे एनर्जी आणि उत्सुकता देतो ना हा क्लास. आता PPA LB झाल्यावर आम्ही सगळे कॉन्फिडेंटली नक्की बोलू शकतो की आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त प्रोग्रामिंग जमलं पाहिजे. आणि आमच्या तिघांना ते नक्कीच जमतंय आणि निवांत जमतंय. येस.